समास 10वा. उत्तम पुरुष निरूपण. श्रीराम. आपण येथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. आपण पोटभर जेवल्यावर जे अन्न उरेल ते वाटावे, ते वाया घालवणे हा काही धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनास सांगावे, तर ते न बुडोने दावे, बुडतयासी. त्याप्रमाणे ज्ञानाने आपण तृप्त व्हावे आणि तेच ज्ञान लोकांना सांगावे. ज्याला पोहायला येत असेल त्याने इतरांना बुडू देऊ नये. उत्तम गुण स्वये घ्यावे, ते बहुतास सांगावे, वर्तल्या वीण बोलावे, ते शब्द मिथ्या. स्वतः उत्तम गुण घ्यावेत आणि मग ते इतरांना सांगावेत. स्वतः आचरण केल्याशिवाय बोलणे म्हणजे खोटे बोलण्यासारखेच आहे. स्नान संध्या देवार्चन, एकाग्र करावे जप ध्यान, हरी कथा निरूपण केले पाहिजे. स्नान संध्या देवार्चन, एकाग्र मनाने जप आणि ध्यान, तसेच हरिकथा आणि अध्यात्म निरूपण हे केलेच पाहिजे. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडोने दावे, कोणी एकाचे. आपले शरीर परोपकारासाठी झिजवावे, अनेकांच्या उपयोगी पडावे, कोणाचेही उणे पडू देऊ नये. आडले जाकसले जाणावे, यथान शक्ती कामास यावे, मृद वचने बोलत जावे, कोणी एकासी. कुणी अडले असेल, गांजलेले असेल तर ते जाणून घ्यावे आणि त्याला आपल्या शक्तीनुसार मदत करावी. कुणाशीही मृदू वचनांनी बोलावे. दुसायाचे दुःखे दुखवावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणी मात्रास मिळून घ्यावे, बया शब्दे. दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी व्हावे, लोकांच्या संतोषाने सुखी व्हावे, गोड शब्दांनी प्राणी मात्रांना आपलेसे करून घ्यावे. बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्य भाग करावे, आपल्या परीस व्हावे पारखे जन. अनेकांच्या अन्यायाची त्यांना क्षमा करावी, अनेकांच्या कार्यात त्यांना मदत करावी. परके लोक असतील त्यांना आपल्या बाजूचे करून घ्यावे. दुसयाचे अंतर जाणावे, तदनुसारची वर्तावे, लोकास परीक्षित जावे नाना प्रकारे. दुसऱ्यांच्या अंतरंगातील विचार जाणून त्यानुसार त्यांच्याशी वागावे, नाना प्रकारे लोकांची परीक्षा करीत असावे. नेमकची बोलावे, तत्काळची प्रतिवचन द्यावे, कदापि रागास न यावे क्ष्मारूपे. मोजकेच बोलावे, कोणी काही विचारले तर तात्काळ त्यास प्रत्युत्तर द्यावे, कधीही कुणावर रागावू नये, सर्वांना क्षमा करावी. आलस्य अवघास दौडावा, येत न उदंडची करावा, शब्द मत्सर न करावा, कोणी एकाचा. आळस पूर्णपणे झटकून टाकावा, उदंड प्रयत्न करीत राहावे, दुसऱ्या कुणी बोललेल्या एखादा शब्द धरून त्यावर वितंड वाद कधी घालू नये. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपला. उत्तम पदार्थ असेल तो दुसऱ्यास द्यावा, शब्द विचारपूर्वक बोलावा, आपला संसार दक्षतेने करीत जावा. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्ती सादर व्हावे, मरोण कीर्तीस उरवावे,
येणे प्रकारे. मरणाचे नेहमी स्मरण ठेवावे आणि हरिभक्तीस सादर असावे. या प्रकारे वागून मेल्यावरही कीर्ती रूपे उरावे. नेमकपणे वर्तो लागला, तो बहुतांस कळो आला. सर्व आर्जवी तयाला, काये उणे. याप्रमाणे उत्तम गुणाने युक्त असे त्याचे नेमस्त वागणे पाहून अनेक लोकात तो प्रसिद्धी पावतो. मग सर्व लोक त्याच्याशी प्रेमाने वागू लागतात. मग त्याला काहीच उणे पडत नाही. ऐसा उत्तम गुणी विशेष, तयास म्हणावे पुरुष. जयाच्या भजने जगदीश, तृप्त होये. अशा विशेष उत्तम गुणांनी जो संपन्न असतो त्यालाच माणूस म्हणावे. त्याने केलेल्या भजनाने जगदीश प्रसन्न होतो. उदंड धिक्कारून बोलती, तरी चळोने दावी शांती. दुर्जनास मिळो न जाती, धन्य ते साधू. लोक जरी खूप धिक्कारून बोलले तरी आपली शांती कधी ढळू नये. जे दुर्जनांनाही आपलेसे करतात ते साधू धन्य होत. उत्तम गुणी शृंगारला, ज्ञान वैराग्ये शोभला. तोची एक जाणावा भला, भूमंडळी. उत्तम गुणांनी जो शृंगारलेला असतो, ज्ञान आणि वैराग्याने जो शोभत असतो, तोच एक या भूमंडळावर उत्तम म्हणून जाणावा. स्वये आपण कष्टावे, बहुतांचे सोसीत जावे. सिजोन कीर्ती सुरवावे, नाना प्रकारे. आपण स्वतः कष्ट करावेत, अनेकांचे वागणे बोलणे सोशीत असावे आणि नाना प्रकारांनी झिजून आपली कीर्ती उरवावी. कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही. विचारे विण कोठेची नाही, समाधान. कीर्ती हवी असेल तर सुखाची अपेक्षा करू नये. सुखाची लालसा असेल तर कीर्ती मिळणार नाही. विचाराशिवाय प्रपंच वा परमार्थ कोठेच समाधान मिळणार नाही. परंतारास न लावावा ढगा, कदापि पडो ने दावा चुका. स्माशील त्याच्या तुका, हानी नाही. लोकांचे अंतःकरण कधी दुखवू नये, यात कधीही चूक होऊ नये. जो क्षमाशील असतो त्याच्या महत्वाची कधी हानी होत नाही. आपले अथवा परावे, कार्य अवघेच करावे. प्रसंगी कामास चुकवावे, हे विहित नव्हे. आपले असो दुसऱ्याचे असो, उत्तम कार्य नेहमी करीतच असावे. प्रसंगी काम चुकारपणा करणे हे कधीही योग्य नाही. बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्यक्ष कळते. आत्मवत परावे ते, माणित जावे. चांगले गोड बोललेल्यामुळे सुख वाटते हे तर अनुभवाने प्रत्यक्ष कळतेच. म्हणून लोकांना स्वतःसारखेच मानित जावे. कठीण शब्दे वाईट वाटते, ते तो प्रत्ययास येते. तरी मग वाईट बोलावे, ते काये निमित्य. कुणी कठोर शब्द बोलले की वाईट वाटते, असा तर अनुभव येतच असतो. तर मग दुसऱ्याला तरी का वाईट बोलावे. आपणास चिमोट घेतला, तेने कासा विष झाला. आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. आपल्याला कोणी चिमोटा घेतला तर आपला जीव कासा विष होतो. म्हणून आपल्यावरून लोकांच्या दुःखाची कल्पना करून त्यांना दुःख न होईल असे वागावे, त्यांना प्रसन्न राखावे. जे दुसऱ्यास दुःख करी, ते अपवित्र वैखरी. आपणास घात करी, कोणी एके प्रसंगी. जी दुसऱ्याला दुःख देते ती वैखरी वाणी अपवित्र होय. ती वेळ प्रसंगी आपल्यास
घातास कारण ठरते. पेरिली ते उगवते, बोलण्यासारिखे उत्तर येते. तरी मग कर्कश बोलावे ते, काय निमित्य. जे पेरावे तेच उगवून येते. आपण जसे बोल तसेच उत्तर आपल्याला मिळते. मग कुठल्या कारणाने कर्कश बोलावे बरे? आपल्या पुरुषार्थ वैभवे, बहुतास सुखी करावे. परंतु कष्टी करावे, हे राक्षसी क्रिया. आपल्या पराक्रमाने वैभवाने अनेकांना सुखी करावे, त्याच्या योगे दुसऱ्यास दुःखी करणे ही राक्षसी क्रिया होय. दंभ दर्प अभिमान, क्रोध आणि कठीण वचन, हे अज्ञानाचे लक्षण, भगवद्गीतेत बोलिले. दंभ दर्प अभिमान, क्रोध आणि कठोर वचन ही अज्ञानाची लक्षणे आहेत, असे भगवद्गीतेत म्हटले आहे. जो उत्तम गुणे शोभला, तोची पुरुष महाभला. कित्येक लोक तयाला शोधित फिरती. जो उत्तम गुणांनी शोभत असतो, तोच महापुरुष जाणावा. कित्येक लोक त्याला शोधत फिरतात. क्रियेविन शब्द ज्ञान, तेची स्वानाचे वमन. भले तेथे अवलोकन, कदापि न करीती. क्रियेशिवाय नुसते शब्दज्ञान हे कुत्र्याच्या ओकासारखे असते. क्रियाशिवाय नुसते शब्दज्ञान हे कुत्र्याच्या ओकासारखे असते. चांगले लोक कधीही तिकडे बघतही नाहीत. मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषा कारणे, धुंडीत येती. जो मनापासून भक्ती करतो आणि अगत्याने उत्तम गुण धारण करतो, त्या महापुरुषाला लोक शोधत येतात. ऐसा जो महानुभाव, तेने करावा समुदाय. भक्तियोगे देवाधिदेव, आपुला करावा. असा जो कुणी साक्षात्कारी महापुरुष असेल, त्याने लोकसंग्रह करावा आणि भक्तीच्या योगे देवाधिदेव आपलास करावा. आपणा विचिते मरोन जावे, मग भजन कोणे करावे. या कारणे भजनास लावावे, बहुत लोक. समजा आपण अवचित मरून गेलो, तर मग भजन कोण करील? असा विचार करून त्याने अनेक लोकांना भगवत भक्ती करण्यास लावावे. आमची प्रतीक्षा ऐसी, काही न मागावे शिष्यासी. आपणा मागे जगदीशासी, भजत जावे. आमची प्रतिज्ञा अशी आहे की शिष्यापाशी काहीही मागू नये, पण एवढे जरूर मागावे की त्यांनी आपल्या मागे जगदीशास भजत जावे. या कारणे समुदाव, झाला पाहिजे मोहोच्छाव. हातोहाती देवाधिदेव, वोळेसा करावा. हे व्हावे म्हणून समुदाय एकत्रित करण्यासाठी महोत्सव करावेत आणि सहजासहजी देवाधिदेव प्रसन्न होईल असे करावे. आता समुदाया कारणे, पाहिजे दोन्ही लक्षणे. श्रोती येथे सावधपणे, मन घालावे. आता लोकसंग्रह व्हावा म्हणून महंतांच्या अंगी पुढील 2 लक्षणे असणे आवश्यक आहे. श्रोत्यांनी मन एकाग्र करून सावधपणे ते ऐकावीत. जेणे बहुतास घडे भक्ती, ते हे रोकडी प्रबोध शक्ती. बहुतांचे मनोगत हाती, घेतले पाहिजे. ज्या योगाने अनेकांकडून भक्ती घडेल, अशा रीतीने प्रबोधन शक्ती म्हणजे विषय नीट समजावून सांगता येईल असे वक्तृत्व हवे आणि अनेकांचे अंतःकरण जिंकता आले पाहिजे. मागा बोलिले उत्तम गुण, तयास मानिते प्रमाण. प्रबोध शक्तीचे लक्षण, पुढे आले. यापूर्वी जे उत्तम गुण सांगितले ते अंगी असणे आवश्यक आहे.
ते ज्याच्या अंगी दिसेन येतात त्याचे बोलणे लोक प्रमाण मानतात व त्याच्या प्रबोधन शक्तीने लोक प्रेरित होऊन कार्य करू लागतात. बोलण्यासारखे चालणे स्वये करून बोलणे, तयाची वचने प्रमाणे मानिती जणी. जो बोलण्याप्रमाणे स्वतः वागतो आणि आधी स्वतः करून मग बोलून दुसऱ्यास उपदेश करतो, त्याची वचने लोक प्रमाण मानतात. जे जे जनास माननेना, ते हे जनही मानिना. आपण एकला जन नाना सृष्टीमध्ये. जे लोकांना पटत नाही ते लोक मानत नाहीत, ऐकून घेत नाहीत. आपण एकटे असतो आणि जगात लोक अनेक असतात. म्हणून सांगत असावे, मानत मानत शिकवावे. हळूहळू सेवटा न्यावे विवेकाने. म्हणून लोकांना बरोबर घेऊन कार्य करावे. हळूहळू समजावत त्यांच्या गलाने घेऊन त्यांना शिकवावे आणि विवेकाने हळूहळू त्यांना शेवटच्या पायरीपर्यंत न्यावे. परंतु हे विवेकाची कामे विवेकी करील नेमे. इतर ते बापुडे भ्रमे भांडोच लागले. परंतु याप्रमाणे युक्तीने लोकसंग्रह करणे हे विवेकी पुरुषाचे काम आहे, त्यालाच ते जमते. इतर लोक बापडे भ्रमाने एकमेकात भांडूच लागतात. बहुतास भांडता ऐकला, सैन्या वाचून पुरवला. या कारणे बहुताला राजी राखावे. सेनापती ज्याप्रमाणे सैन्याशिवाय एकटाच काहीच करू शकत नाही, त्याप्रमाणे सर्वांशी जो भांडतो तो एकाएकी पडतो व काहीच कार्य करू शकत नाही. म्हणून उत्तम पुरुषाने अनेक लोकांना राजी राखावे. सेनापती ज्याप्रमाणे सैन्याशिवाय एकटं काहीच करू शकत नाही, त्याप्रमाणे सर्वांशी जो भांडतो तो एकाकी पडतो व काहीच कार्य करू शकत नाही. म्हणून उत्तम पुरुषाने अनेक लोकांना राजी राखावे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 10वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 10वा समाप्त. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.